महाराष्ट्रातील नागरिकांना तातडीची सूचना. 31 मेच्या आधी जर ही 10 कामं केली नाहीत तर 1 जूनपासून 10,000 रुपयांचा दंड. महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व लोकांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे अर्जंट सूचना. तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल किंवा कॉलेजला जाणारे विद्यार्थी असा किंवा घरातले ज्येष्ठ नागरिक असा, म्हणजे महाराष्ट्रात राहणारा कुठल्याही कोणत्याही वयोगटातला व्यक्ती, प्रत्येकासाठी ही 10 कामं आजच्या आज करून घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या 10 पैकी एक जरी काम राहिलं तर भयंकर महागात पडेल. आता यातलं पहिलं काम जर ते राहिलं तर तुम्हाला जागेवर 2,000 रुपयांचा दंड बसेल. दुसरं काम करायचं विसरलात तर थेट 1 तारखेला 3,000 रुपयांचा दंड तुमच्या बँक खात्यातूनच कट करून घेतला जाईल. तिसरं काम करायचं राहून गेलं तर 5,000 रुपये भूर्दंड सोसावा लागेल. आणि 10वं काम तर सगळ्यात डेंजर आहे. ते जर करायचं तुम्ही विसरलात तर 10,000 रुपयांचा दंड तर लागेलच. हा जो दंड आहे हा थेट तुमच्या बँक खात्यातून कापून घेतला जाईल आणि त्यानंतर तुमचं बँक खाते देखील ब्लॉक होईल. तुमच्या बँक खात्यातून 1 रुपया देखील बँकेतून काढता येणार नाही. खरं तर हे नियम 31 मार्च नंतरच लागू झाले होते, पण त्यात थोडीशी सूट दिली आणि आता ती फायनल तारीख बदलून 31 मे करण्यात आलेली आहे. पहा, जगामध्ये युद्ध सुरू आहे, पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झालीये, लोकांना घरूनच काम करण्याचे आदेश लवकरच निघणार आहेत, मुलांच्या शाळा ऑनलाईन होणार आहेत. त्यामुळे आता सगळं बदलतंय. त्यामुळे सगळ्या लोकांना ताबडतोब ही 10 कामं करायला सांगितलेली आहेत. ती कामं अशी आहेत की जी तुमच्या दररोजच्या जीवनाशी जोडलेली आहेत. यातले जे पहिले 2 कामं आहेत तर ते थेट तुमच्या बँक खात्याच्या बाबतीतले आहेत. तर एक काम यातलं असं आहे की तुम्ही जर एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्या योजनेच्या संदर्भात आहे. तिसरं काम गॅस सिलेंडरच्या बाबतीतलं आहे. तर चौथं काम हे रेशन कार्डच्या संदर्भातलं आहे. त्यातलं एक जरी काम तुमच्याकडून जर चुकलं किंवा राहिलं तर नुसता दंडच बसणार नाही, तर तुम्हाला स्वयंपाकाला गॅस सिलेंडर मिळणार नाही. तुमच्या बँक खात्यातून पैसेच काढता येणार नाहीयेत. आणि एवढंच नव्हे, तुमच्या घरातली लाईट देखील कापून घेतली जाईल. तुम्हाला वीज देखील मिळणार नाही, अंधारात बसावं लागेल. आणि कोणत्याही सरकारी योजनेचा 1ही रुपया मिळणार नाही. पहा, शेवटची संधी आहे, शेवटचा चान्स आहे आणि तो आहे फक्त 31 मे पर्यंत. सरकारने खास एक नोटीस काढलेली आहे, एक GR काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही माहिती जाहीर केली आहे. आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली आहे. बघा, हे सगळे जे नियम आहेत तर हे नियम 31 मार्चलाच त्या ठिकाणी लागू करण्याचा निर्णय झाला होता, पण सरकारने आत्ता ती मुदत वाढवून शेवटची तारीख दिली आहे 31 मे. त्यामुळे तुम्ही या बातमीला अजिबात हलक्यात घेऊ नका. चला तर मग, ती नेमकी कोणती 10 कामं आहेत जरा कान देऊन नीट ऐका. पहिलं महत्त्वाचं काम आहे आधार कार्डचं. ज्यांच्याकडे आधार आहे त्यांनी अजिबात वेळ न घालवता ते अपडेट करून घ्यायचंय. दुसरं काम पॅन कार्डचं. जर पॅन कार्डच्या कामात जर उशीर केला तर 3,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. तिसरं काम थेट तुमच्या बँकेच्या व्यवहाराशी जोडलेलं आहे. चौथं, 5वं आणि 6वं काम तुमच्या स्वतःच्या घरादाराच्या कागदपत्रांबद्दल आहे. जर तुमच्याकडे 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर गाडी असेल तर तुमची गाडी जप्त केली जाऊ शकते आणि 10,000चा दंड बसू शकतो. आणि सर्वात धोक्याचं 10व्या नंबरचं काम, जे 31 तारखेच्या आत झालं नाही तर तुमच्या सगळ्या सरकारी योजनांचे पैसे बंद होतील, गॅसची सबसिडी येणार नाही, बँकेतले तुमचेच पैसे अडकून पडतील. हे सगळं ऐकायला वरवरचं वाटलं तरी परिस्थिती खूपच गंभीर आहे. प्रशासनाने याआधी 31 मार्चची संधी दिली होती, पण लोक निवांत राहिले. म्हणूनच आता 31 मे हीच शेवटची वेळ दिली आहे. यानंतर 1ही तास वाढवून मिळणार नाही हे आता पूर्णपणे स्पष्ट झाले. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आधीच सावध करण्यासाठीच धडपडतोय. बघा, आता हाताशी फक्त थोडे तास आणि काही मोजकेच दिवस शिल्लक आहेत. जर तुम्ही ही कामं वेळेत उरकली नाहीत तर तुमच्या कष्टाच्या कमाईवर आणि नशिबावर दुःखाची कुऱ्हाड कोसळणार आहे. सरकार आता कुणाला सोडणार नाही. पहा, लवकरात लवकर हे काम समजून घ्या. कसे करायचे तेही लक्षपूर्वक ऐका. हा व्हिडिओ जर तुम्ही मध्येच सोडला तर तुमचं प्रचंड नुकसान होईल. तुमचा भरोसा बसणार नाही. पण मागच्या वेळी म्हणजे पहा 2025 मध्ये एक प्रॉब्लेम लोकांचा झाला होता. त्यावेळेस काही लोकांना 10,000 रुपये दंड झाला होता, तर काही जणांना 25,000 ते 30,000 रुपये दंड झाला होता. बँकेमधून पैसे काढणं बंद झालं होतं. त्यामुळे डोळ्यात तेल घालून ही 10 कामं व्यवस्थित आहेत का पहा. या व्हिडिओला दिलेले 2 मिनिटं तुमचा नक्कीच हजारोंचा फायदा करू शकतात. त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती पहा. यातलं सर्वात पहिलं काम आहे
पहिलं काम म्हणजे वाहनांच्या बाबतीत. तुमच्या दुचाकी किंवा चारचाकी गाडीवर 31 मे पर्यंत HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक असून 1 जूनपासून विना प्लेटच्या गाड्यांवर 5 ते 10,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. दुसरं काम आपल्या लाडक्या बहिणींसाठी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दरमहाला मिळणारे 1,500 रुपये पुढेही सुरू ठेवण्यासाठी 31 मे पूर्वी KYC करणे अनिवार्य आहे. अन्यथा नाव यादीतून कायमचे कट होऊ शकते. तिसरं काम गुंतवणुकीबद्दल आहे. जर तुम्ही शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल तर ट्रेडिंग अकाउंट सील होण्यापासून वाचवण्यासाठी 31 मे पर्यंत नॉमिनीचे म्हणजे वारसदार नाव जोडणे आवश्यक आहे. चौथं काम मोबाईल सिमच्या सुरक्षेसाठी आहे. संचार साथी पोर्टलवर जाऊन तुमच्या नावावर सध्या किती सिम कार्ड ॲक्टिव्ह आहेत हे तपासा आणि भविष्यातील पोलीस कटकटी टाळण्यासाठी नको असलेले सिम त्वरित बंद करा. पाचवं काम पेन्शनधारकांसाठी आहे. त्यांनी त्यांची पेन्शन खंडित होऊ नये म्हणून 31 मे पूर्वी त्यांचे जीवन प्रमाणपत्र म्हणजे लाईफ सर्टिफिकेट बँकेत किंवा डिजिटल पद्धतीने जमा करणे गरजेचे आहे. सहावे काम बँक खाते सीडिंगचे आहे. सर्व सरकारी योजनांचे पैसे थेट खात्यात मिळवण्यासाठी तुमचे बँक खाते DBTसाठी ॲक्टिव्ह म्हणजेच सीडेड असणे आवश्यक आहे. सातवे काम आधार कार्डच्या संदर्भात आहे. ज्या नागरिकांनी 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड बनवले होते त्यांनी मोठ्या दंडापासून किंवा कार्ड बाद होण्यापासून वाचण्यासाठी 31 मे पर्यंत ते अपडेट करून घेणे मस्ट आहे. आठवे काम पॅन आणि आधार लिंक करण्याचे असून यासाठी देखील हीच शेवटची तारीख आहे. लिंक न केल्यास पॅन कार्ड बाद होईल आणि 50,000पेक्षा जास्त रोख व्यवहार करता येणार नाही. नववे काम करांच्या संदर्भात आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टी 31 मे पर्यंत भरल्यास तुम्हाला थकबाकीवरील दंडमाफीची सवलत मिळेल. तर 1 जूनपासून व्याजाचा मोठा डोंगर तुमच्या डोक्यावर वाढेल. प्रेक्षकांनो, आपण ही सर्व माहिती ऐकली तर आहे, पण आता ही कामं वेळेत आणि सोप्या पद्धतीने कशी पूर्ण करायची याबद्दल मी तुम्हाला अगदी सरळ आणि सोप्या स्टेप सांगते, ज्यामुळे तुमचा अमूल्य वेळ आणि दंडाचे 1,000 रुपये दोन्ही वाचतील. सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर किंवा जवळच्या ई-सेवा केंद्रात जाऊन आपली कागदपत्रे तपासून घ्या. आधार कार्ड अपडेट करणे आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तुम्ही UIDAI सारख्या आणि आयकर विभाग यांच्या अधिकृत वेबसाईटचा वापर करू शकता. आपल्या लाडकी बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाच्या लाडकी बहीण योजने KYC पूर्ण करण्यासाठी तुम्ही शासकीय पोर्टलला भेट द्या किंवा तुमच्या नजदीकच्या अंगणवाडी केंद्राशी त्वरित संपर्क साधा. तुमच्या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आणि हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी तुमच्या वाहन वितरणाकडे ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करून घ्या. तर बँक खाते DBT आणि पेन्शनधारकांच्या जीवन प्रमाणपत्रासाठी तुमच्या बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष भेट देऊन फॉर्म भरून घ्या. घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी तुमच्या स्थानिक ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेच्या ऑनलाईन पेमेंट सुविधेचा नक्की वापर करा. ही सर्व कामे डिजिटल पद्धतीने घरी बसून सहज करता येते. फक्त शेवटची तारखेची वाट न पाहता आजच या कामांना सुरुवात करा. आता मला फक्त सांगा, तुम्हाला या 9-10 कामांपैकी कोणती कामं पूर्ण झाली आहेत आणि कोणती करायची बाकी आहेत ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा. तुमच्या मनात काही शंका आणि प्रश्न असतील तो सुद्धा आवर्जून विचारा, जेणेकरून मी तुम्हाला याचे योग्य उत्तर देण्यास मदत करू शकते. तुमच्या एका कमेंटमुळे इतर अनेक नागरिकांनाही या गंभीर परिस्थितीची लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा अजिबात विसरू नका. तुमच्या सर्व नातेवाईकांना आणि मित्रांना हा व्हिडिओ आता शेअर करा, कारण तुमचा एक शेअर कोणाच तरी 1,000 रुपयाने मोठा त्रास होऊ शकतो. चला तर मग अजिबात वेळ न घालवता लगेच कामाला लागा आणि वेळेत आपली सर्व शासकीय कामे पूर्ण करून घ्या. धन्यवाद.